हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आम्ही दोघी सासू सुना. तर आज आहे हरतालिका. तर हरतालिकेच्या पूजेसाठी आज आम्ही वेगवेगळ्या प्रकारची पत्रे आम्ही तोडत आहोत. तर मम्मी आता तुम्हाला एक एक पत्रे तोडून दाखवणार आहेत आणि त्यांची नावं तुम्हाला सांगणार आहेत. तर ही कुठलं तोडलंय मम्मी तुम्ही? सीताफळाचं घेतलं पहिल्यांदा. हे पहिले सीताफळाचं घेतलेलं आहे. त्यानंतर हे निळ्या जास्वंदीचं फुल. ही निळी जास्वंदी आहे बघा तुम्ही. चंदनाचं इथं कोपऱ्यात ते झाड त्याचं घेतलंय मी. हे बघा, हे चंदनाचं झाड आहे. त्याचं हे बघा, हे आंब्याचं झाड आहे. आजचा क्लायमेट पण बघा तुम्ही किती छान आहे. खूप भारी वाटत आहे. हे बघा, आंब्याची पत्रे घेतलेली आहेत आता. हे बघा, हे पेरूचं झाड आहे आमचं. मी तोडू का? हे बघा, हे छोटं आंब्याचं झाड आहे. हे गुलाबाची फुलं आहेत. हे गुलाबाचं झाड आहे. देसी गुलाब आहे हा. त्यांची रोजची सकाळची भांडणं असतात. रोज सकाळ सकाळ मस्ती करतात ती दोघं जण. काळू, तसं 16 प्रकारची पत्री आणि 16 प्रकारची फुलं घेतात. पण आमच्याकडे जे जे अवेलेबल आहे ते आम्ही सगळंच घेतो. चाफ्याचं पण घेऊया. चाफा छाटलेला आहे. चाफ्याची पानं घेतली. रुक्मिणी, ए रुक्मिणी, रुक्मिणी, ए रुक्मिणी. पारिजातकाची थोडी फुलं आणि एक फांदी पण घेतली मी. काही आमचं चिंचेचं झाड आहे. इथे एक चिंचेचं झाड आहे विरूच्या वरती. आम्ही आमच्या गाई इथेच बांधतो. हे बघा, रुक्मिणी. हे बघा, हे मोगऱ्याची वेल आहे. त्याला फुलं नाही, त्याची फांदी घेतली तरी चालते थोडीशी. इथं गुलाबी कलरचं चाफ्याचं झाड आहे. त्याला गुलाबी कलरचं फुल येतं. हे रामफळ, त्याला फुलं. हे बघा, हे रामफळ आहे. त्याला फुलं आलेली आहेत.
हे बघा, हे आवळ्याचं झाड आहे आमचं. आणि हे डाळिंबाचं झाड आहे. विरा, ए विरा, हे बघा ही रुक्मिणीची बहीण आहे. विरा, ते तुला नाही खायला आणलंय नाही ग. हे बघा हे बेलाचं झाड आहे. भोपळ्याचं फुल आहे. आघाडा पण घ्यायचा, आघाडा आहे इकडे. आघाडा आहे. जांभळीचे घेऊन इकडे आणि याचे. बघा हे जांभळीचं झाड आहे, त्याची पत्री घेतलेली आहेत. हे शेवग्याचं झाड आहे आमचं. हे काही भेंडीची फुलं आहेत. विरू, हे विरू, विरू, हे बघा आमची फुलांची बाग. हे बघा आबुलीची फुलं घेतली, फुलं आणि पत्री एकत्र घेतले. हे बघा लाल गुलाब आणि हा पिवळा गुलाब. हे का पांढऱ्या गोकर्णाची फुल. काही शेवंतीची फांदी आहे, त्याला आता कळ्या यायला लागलेल्या आहेत. बघा झेंडू, झेंडूची फुलं बघा आमची. सुकायला लागले झाड, आता जुनं झाले. जास्वंदीची फुलं. जळाली आता ती. एका विड्याची पानं. हे बघा इथं छोटंसं तुळजाभवानीचं मंदिर आहे. हे धोत्र्याचं फुल आहे. हे बघा हे धोत्र्याचं फळ आहे. दुर्वा आणलेला आहे. आता झालीत आमची सगळी पत्री घेऊन. आमची आता घरातली पूजा झालेली आहे. आता आम्ही हरतालिकेची पूजा मांडणार आहोत. हे बघा इथे वाळू आणलेली आहे. आता आम्ही हरतालिकेची पूजा मांडतोय.
वाळूची पिंड तयार केलेली आहे. गणपतीला अभिषेक करत आता इथे गणेशाची स्थापना करतोय. हे वाळूचं शिवलिंग तयार केलेलं आहे. ही आहे पार्वती आणि ही पार्वतीची सखी, असे वाळूचे शिल्प तयार केले ते. त्यानंतर आता गणपतीला अभिषेक करतोय. हळदी कुंकू आता ते पंचामृत श्री गणेशांना पंचामृताने आणि त्यानंतर आता शुद्ध पाण्याने अभिषेक करून प्रथम गणेशाची स्थापना करतोय. गणपतीला हळदी कुंकू, लाल कुर्मा, अक्षदा, दुर्वा. आता आम्ही दुर्वा वापरतो गणपतीला. हातळकीच्या दोन्ही मूर्ती ठेवतो त्यानंतर हातळकीची ओटी भरायची. हळदी कुंकू, बांगड्या, शृंगाराचे साधन, विडीची पानं,
शिवलिंगाचं पूजन करायचं. थोड्या एक बागेतली आमच्याच ते ठेवते आम्ही केळी तर एक एक करून ही पत्री अशी शिवलिंगावर अर्पण करायची आहे. ओम नमः शिवाय बोलते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय देवी जय हरताली की 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 जय देवी जय हरताली की. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पार्वती मातेने अत्यंत श्रद्धापूर्वक तुझे व्रत करत आहे. सुख समृद्धी शांतता आणि अखंड सौभाग्य लाभू दे. भरभराट असो. ह्याप्रमाणे आमची हरतालिकेची पूजा केलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.